लंबी प्रतीक्षा के बाद आखिर शिवसेना के उपनेता विजय चौगुले के अथक प्रयासों के बाद यादव नगर स्थित भूखंड क्रमांक P185 पर स्मशान भूमि का निर्माण होगा और इसी का भूमि पूजन खुद विजय चौगुले के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर पूर्व नगर सेवक रामाशीष यादव, युवा नेता अमित चौगुले, युवा नेता शुभम चौगुले और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। कई वर्षों से पास में स्मशान भूमि न होने के चलते नागरिकों को अंत्यविधि करने के लिए कई अड़चनों को पार कर दीघा तक लंबा सफर तय करना पड़ता था, मगर अब रबाले, यादव नगर और चिंचपाड़ा की जनता को बड़ी राहत प्रदान करते हुए इस नई स्मशान भूमि के काम को विजय चौगुले ने धरातल पर उतार कर दिखाया है। राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मार्गदर्शन में उद्योग मंत्री उदय सामंत ने उक्त प्लॉट एमआईडीसी प्रशासन से नवी मुंबई महानगर पालिका को स्मशान भूमि हेतु हस्तांतरित करवाने में बड़ी भूमिका अदा की है। विजय चौगुले ने कहा कि लोगों को स्मशान भूमि के लिए लंबा इंतजार करना पड़ा है और अब इस स्मशान भूमि के निर्माण के बाद लोगों को बड़ी राहत मिलेगी। मधल्या काळामध्ये राबाड्याला एक स्मशानभूमीचा प्लॉट होता आणि तो प्लॉट सर्व लोकांच्या नगराला टच आहे काहीतरी, तर त्याच्यामुळे त्या इथल्या आमच्या लोकांचा सर्वांचा विरोध होता। आणि भविष्य काळामध्ये असं होतं की आमचं चिंचपाडा आहे, यादव नगर आहे आणि इकडे राबाड्याचा काय भाग, तर या दृष्टिकोनातून आम्हाला काय गोष्टी मी ज्यावेळेस साईबाबा नगरच्या स्मशानाला विरोध झाला आणि विरोध व्हायला लागल्यानंतर त्या ठिकाणी काही गोष्टी अशा प्रॉब्लेमॅटिक झाल्या की लोकांचा सर्वांचा विरोध होता की वस्तीला लागून ते स्मशानभूमी आहे, म्हणून मग ही गोष्ट आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावर टाकली होती। नंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कानावर टाकली, साहेबांना सांगितलं, मग साहेबांनी उदय सामंतांशी बोलणं करून दिलं आणि मग शेवटी चिंचपाडा, यादव नगर यांना कन्व्हिनियंट म्हणजे ढिग्याला जायला लागते, मग त्याच्यामुळे जवळपास कुठेही स्मशानभूमी नव्हती आणि आता साईबाबा नगरचा पण तो स्मशानभूमीचा प्रश्न आवासून उभा राहिला होता। म्हणून आता या गोष्टी झाल्यानंतर शिंदे साहेबांशी बोलून, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी बोलून मी रामाशीष उदय सामंत यांच्याशी मीटिंग केली आणि त्याच्या माध्यमातून हा प्लॉट आम्ही निवडला की जेणेकरून सर्वांना जवळ व्हायला पाहिजे, म्हणून चिंचपाडा, यादव नगर असेल आणि उद्या राबाड्यातले पण लोक, काही स्मशानभूमी सर्वांसाठी असते का आपल्या कोणाची मक्तेदारी नाही, म्हणून या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून उदय सामंत साहेबांची मीटिंग करून उदय सामंत साहेबांनी एकदम आणि प्रायोरिटीवरती साहेबांना सांगून आणि आम्हाला हा प्लॉटचं खास करून स्पेसिफिक आम्ही स्मशानभूमीसाठी आम्ही त्याची मागणी केली। पत्रव्यवहार आम्ही स्मशानभूमीसाठी पत्रव्यवहारची मागणी केल्यानंतर एमआयडीसी मधून आम्हाला तात्काळ प्लॉटचं पण अलॉटमेंट होऊन नगरपालिकेला वर्गीकरण करून आम्हाला आता ही जागा मिळून याचा टेंडर निघून आता कामाची याची शुरुआत झाली। वहीं नागरिकों ने भी स्मशान भूमि के लिए विजय चौगुले का आभार माना। आज आपण इथे स्मशानभूमीच्या भूमिपूजनासाठी सगळ्यांनी कार्यकर्ते उपस्थित आहोत। गेले कित्येक वर्ष माझं नाव राजेंद्र भोसले, मी चिंचपाड्यामध्ये राहतो, पण कित्येक वर्षापासून चौगुले साहेबांचे स्मशानभूमीच्या जागेसाठी अतिशय प्रयत्नशील होते, परंतु काही ठराविक लोकांचं घरांच्या जवळ भूमी नको आहे, स्मशानभूमी नको आहे म्हणून ऑब्जेक्शन होतं। पण आता चौगुले साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून उद्योगमंत्री किंवा एमआयडीसीचे मंत्री जे आपले उदय सामंत यांना भेटून ही वस्तीच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे कुठल्याही वस्तीला त्याचा अडचण होणार ना अशी जागा आपल्याला निवडलेली आहे। आणि आम्ही सांगतो की आम्हाला चिंचपाड्यातून आम्हाला दिघ्याला जावं लागायचं, दिघ्याला जायचं तर पाऊस वगैरे काय असेल तर आम्हाला अतिशय त्रास व्हायचा। तर आता आम्हाला ही जी चौगुले साहेबांच्या माध्यमातून जी स्मशानभूमी झाली त्याने आम्हाला चिंचपाड्याला किंवा यादव नगरला या सगळ्या नागरिकांना, साईबाबा नगर आहे सगळ्यांना ही अतिशय मध्यवर्ती अशी जागा भेटलेली आहे। तर आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने किंवा चौगुले साहेबांचा आम्ही शतशः आभारी आहोत आणि आम्ही ऋणी राहू की आम्हाला लवकरात लवकर ही स्मशानभूमी उपलब्ध करून दिलेली आहे। अतिशय गेल्या 26 वर्षापासूनची आमची मागणी होती आणि ती चौगुले साहेबांनी लावून धरली होती आणि आज त्याला यश आलंय। तर मी चौगुले साहेबांच्या सर्व नागरिकांच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो
धन्यवाद. खरं बघायला गेलं तर हा इथे वस्ती जी आहे जवळजवळ 40 ते 50 वर्षापासून वस्ती आहे. माझा देखील जन्म याच ठिकाणी झाला. अजूनपर्यंत आम्हाला, मी पंचशील नगर या ठिकाणी राहतो आणि आम्हाला रबाळे या ठिकाणी जावं लागत होतं. येथील आमचे विजय चौगुले साहेब यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन या जागेची पाहणी करून या ठिकाणी स्मशानभूमी चा प्रस्ताव ठेवला आणि महानगरपालिका आणि MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने ही जागा या ठिकाणी स्मशानभूमीसाठी देण्यात आली. परंतु त्याचबरोबर जर बघायला गेलं तर गेली 40 वर्ष प्रतीक्षेत असलेली स्मशानभूमी ही लोकवस्तीमध्ये येथील नगरसेवकाच्या अट्टहासापायी तिथे त्या ठिकाणी लोकवस्तीच्या एकदम जवळ 50 फूट पण त्या ठिकाणी अंतर नसेल अशा ठिकाणी ती घेण्यात आली. आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धूर हा किती भयावह असतो हे त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चुकीचं पाऊल त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. आणि ह्या दोन्ही परिसर इथे साईबाबानगर झालं, यादवनगर झालं, चिंचपाडा झालं, पंचशील नगर झालं, या सर्वांना सोयीस्कर पडेल अशी ही जागा पालिकेच्या आणि MIDCच्या मार्फत आणि माननीय आपले मुख्यमंत्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जागेची या विभागाला देण्यात आली. मी त्यांचं देखील या ठिकाणी खूप आभार प्रकट करतो की त्यांनी लोकांच्या आरोग्याचा देखील विचार केला आणि सोयीचा देखील विचार केला. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.